सुस्वागतम सुस्वागतम. पुण्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील नावाजलेला ब्रँड मानकर डोसा आणि या मानकर डोसाच्या 52व्या शाखेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने पुण्यनगरीचे उपमहापौर पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे सन्माननीय अध्यक्ष मानकर डोसाचे मार्गदर्शक आदरणीय श्री दीपक भाऊ मानकर यांचे या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. मानकर डोसा उद्योग समूहाच्या वतीने पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे सन्माननीय अध्यक्ष माजी उपमहापौर आदरणीय श्री दीपक भाऊ मानकर यांचं मनापासून सहर्ष स्वागत. नमस्कार, मी धीरज श्रीकांत मानकर व आमचे मामा संतोष शेठ मुरे मानकर डोसाचे संचालक आम्ही दोघं पण आहोत. आता मानकर डोसाच्या 52 शाखेमध्ये आजपासून सुरू झाले आहे. याचा नवीन ॲड्रेस आहे डोंजे फाटा सिंहगड मार्केट इथे. आणि इथे जवळपास म्हणजे सिंहगड हा पुण्यातला सर्वात लोकप्रिय असं पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी आम्ही सर्व लोकांसाठी एक सेवा पुरवण्याचं काम करणार आहोत या माध्यमातून. तरी आपण सर्वांचे आशीर्वाद व पाठिंबा असंच आमच्या सदैव पाठीशी राहू द्यात ही शिवरायांच्या चरणी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी संतोष मोरे. 1986 साली ज्या हातगाडीवरती मानकर डोसा नावाने जी सुरुवात झाली त्यांनी केलेली ते माझे दाजी श्रीकांत मानकर. फार शून्यात आम्ही विश्व निर्माण केल्यासारखं आमच्यासाठी तरी आहे. एक हातगाडीवर 52 शाखेचं आजच्या ठिकाणी या ठिकाणी डोंजे फाटा या ठिकाणी त्याचं उद्घाटन होत आहे. खूप आनंद होतोय. पुणेकरांनी खूप प्रेम दिलेलं आहे. आम्ही तर फक्त पुणेकरांच्या जिभेवरती फक्त प्रेम देण्याचं काम केलं, पण पुणेकरांमुळे जे काही दिवस आहेत ते आज आम्ही बघतोय. काय लवकरात लवकर आपल्या 100 शाखा होतील आणि हे सगळे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादही होतील आणि हे आमच्यासाठी शून्यातनं विश्व निर्माण केल्यासारखंच आहे. आणि आमचे लाडके संतोष भाऊ आज ते आमच्या पाठीवर उभं असल्यामुळं मला बरंच काय करता आलं. त्या ओम नमः शिवायचे सगळे ग्रुप मेंबर्स, मानकर डोसाच्या बरोबर संतोष पण आमचा ग्रुप मेंबर्स आहे. सगळ्या शुभेच्छा आमच्या त्याच्या पाठीशी आहेत. त्यानंतर माझे भाऊ सुरेश भाऊ, त्यानंतर आमचे गावचे सरपंच सुरेश भाऊ तावरे असतील, दत्ताभाऊ बाबर असतील, त्यानंतर आमचे साष्टे साहेब असतील. मी संजय साष्टे. आज या मानकर डोसाचं 52 शाखेचं उद्घाटन आपले पुणे महानगरपालिकेचे उपमहापौर राष्ट्रवादीचे पुणे शहराचे अध्यक्ष दीपक भाऊ मानकर, संतोष भाऊ सावंत, शंकर भाऊ पवार हे सगळेजण उपस्थित होत्या शाखेचं उद्घाटन करण्यासाठी. गेल्या 38 वर्षांचा हा प्रवास आहे आणि आज या ठिकाणी 52वी शाखा सुरू होत. खरं म्हणजे डोसा हा एक अत्यंत लोकप्रिय पदार्थ आहे, पण आज त्याचा ब्रँड असं झालं की डोसा म्हणजे मानकर डोसा आणि ही पुण्याची ओळख आहे. म्हणजे मानकरांनी डोशाला तर प्रतिष्ठा दिली, पण शहराला पण प्रतिष्ठा दिली. आणि कुठली खाद्य परंपरा नसताना एक माणूस एका डोशाच्या गाडीवरून एवढं मोठं साम्राज्य उभं करू शकतो, हे फक्त त्यांच्या क्वालिटीमुळे शक्य आहे. हे कर्तृत्व त्यांच्या परिवारासाठी नाही, आपल्या सगळ्यांसाठीच आदर्श ठरेल अशी अपेक्षा करतो. आणि माझे नेहमीप्रमाणेच संतोषच्या मागे आशीर्वाद असतील, कारण तो माझ्या अगदी धाकट्या भावासारखा आहे. अत्यंत प्रेमाचं स्नेहाचं नातं आहे आणि ते नातं मला शब्दात व्यक्त करता येत नाही. धन्यवाद. या सगळ्या माणसांमुळेच आज हे यश असं म्हणायला काही हरकत नाही, कारण मी एकटा काहीच नाहीये, मी एकटा काही करत नाहीये. ह्या सगळ्या लोकांचे आशीर्वाद माझ्या संग आहे. मी तर फक्त काम करतोय. धीरज आहे. मानकर डोसा अँड फास्ट फूडच्या उद्घाटनाच्या निमित्तानं उपस्थित असलेले माझे बंधू आदरणीय संतोष भाऊ सावंत, दुसरे आमचे बंधू शंकरराव पवार, आदरणीय युवराजभाई शहा, आदरणीय दत्ताभाऊ सागरे, व्यासपीठावरती उपस्थित असलेले आदरणीय नाना, त्याचप्रमाणे कोडवे दावड्याचे सरपंच दावडे पाटील, व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर ज्यांनी या उपक्रमाला 38 वर्षापूर्वी सुरुवात केली. तो आमचा संतोष, आमचा धीरज, सर्व कुटुंबीय, मानकर कुटुंबीय, मोरे कुटुंबीय आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपण सगळे मान्यवर, बंधू भगिनी आणि युवा मित्र. मानकर डोसा म्हणून 52वी शाखा आपण या ठिकाणी निर्माण करत असताना श्रीकांत मानकरांचा उल्लेख या ठिकाणी युवराजबाईंनी जो केला आहे तो खरा आहे.
आज या सिंहगडाच्या पायथ्याशी नानांनी शिवाजी महाराजांच्या संदर्भात आणि तानाजी मालुसरेंच्या संदर्भात पोवाडा या ठिकाणी म्हणून दाखवला. नाना या ठिकाणी मानकरांचा पण एक मोठा इतिहास आहे. एका घरामध्ये 4 सुभेदार होते, खंडोजी मानकर आणि त्यांचे 3 भाऊ. आणि हे स्वराज्य निर्मितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर होते आणि पेशव्यांबरोबर देखील होते. माण पासून वसई विरार पर्यंतची सगळी जबाबदारी ही पूर्णपणे खंडोजी मानकरांवरती होती. हे देखील आपण या निमित्तानं जाणतो. म्हणजे जो छत्रपतींचा वासा आहे, छत्रपतींनी आपल्या आयुष्यामध्ये रयतेच्या प्रश्नाची जपणूक करण्याचं काम आपल्या आयुष्यामध्ये केलं. ते वेगळ्या पद्धतीने रयतेच्या प्रश्नाची जपणूक मानकर डोसेच्या माध्यमातून ही करतायत. TV10 जाधव साहेब, धन्यवाद तुम्ही इथं आल्याबद्दल. अहो, आमचे सर्व पाहुण्यांचे तुम्ही हे सर्व बाईट्स घेतले व आमचं मानकर डोसा आणखी तुम्ही तुमच्या माध्यमातून आणखी जास्त प्रसिद्ध केला, त्याबद्दल तुमचे व तुमच्या चॅनलचे मनपूर्वक आभार. मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. If you like the video, do like, comment, share and subscribe.